नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 26 डिसेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत इस्रोने प्रक्षेपित केलेला ब्लूबर्ड 6 हा कोणत्या कंपनीचा उपग्रह आहे? जपान पुन्हा सुरू करणार आहे अणुप्रकल्प. यासाठीचे कारण काय आहे आणि या अगोदर तो बंद का करण्यात आला होता? याबाबत आपण माहिती पाहणार आहोत. आणि IUCNचा सर्वात नवीन सदस्य देश हा आता कोणता ठरलेला आहे आणि तो चर्चेमध्ये का आहे? त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. आशियातील पहिले रेडिओ स्टेशन हे कोणते होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रेडिओ सिलॉन. आपल्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी याचे कमेंटमध्ये उत्तर दिलेले आहे. त्यांच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात आलेली आहे. आता आपण आपल्या आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. इस्रोने प्रक्षेपित केलेला ब्लूबर्ड 6 हा कोणत्या कंपनीचा उपग्रह आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 स्पेसएक्स, पर्याय क्रमांक 2 नासा, पर्याय क्रमांक 3 बोईंग आणि पर्याय क्रमांक 4 AST स्पेस मोबाईल. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 AST स्पेस मोबाईल. इस्रोने प्रक्षेपित नुकताच केलेला उपग्रहाचं नाव आहे ब्लूबर्ड 6. ब्लूबर्ड 6 हा सर्वात वजनदार अमेरिकन व्यावसायिक उपग्रह आहे आणि तो आता इस्रो मार्फत प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. प्रक्षेपित दिनांक आहे 24 डिसेंबर 2025. अमेरिकन कमर्शियल कम्युनिकेशन लो अर्थ ऑर्बिट सॅटेलाइट याद्वारे हा प्रक्षेपित करण्यात आला. AST स्पेस मोबाईलच्या नेक्स्ट जनरेशन ब्लूबर्ड सिरीजमधला हा पहिला उपग्रह आहे. या उपग्रहाचे वजन आहे 6,500 किलो. या उपग्रहाची कंपनी आहे AST स्पेस मोबाईल, जी अमेरिकेतील टेक्सास या ठिकाणी स्थित आहे. याचे लॉन्च इस्रोच्या LVM-3 म्हणजे लॉन्च व्हेइकल मार्क 3 ज्याला बाहुबली असे देखील म्हटले जाते, याद्वारे हे प्रक्षेपित करण्यात आलेले आहे आणि हे प्रक्षेपित ठिकाण आहे सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, परीक्षेमध्ये आपल्याला अंतराळ या घटकामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की इस्रोने नुकताच प्रक्षेपित केलेल्या उपग्रहाचे नाव काय आहे आणि तो व्यावसायिक उपग्रह कोणत्या कंपनीचा आहे. अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात आला तर तो आपल्याला टॅकल करता यायला हवा. पुढचा प्रश्न. त्या अगोदर इस्रोने प्रक्षेपित केलेल्या ब्लूबर्ड 6 बद्दल अजून थोडक्यात माहिती पाहूया. दुर्गम भागामध्ये याची नॉन स्टॉप कनेक्टिव्हिटी आता मिळणार आहे, ज्यामुळे जगातील सर्वात मोठा व्यावसायिक कंपनीचा अँटेना जो आहे, जो कमी उंचीच्या कक्षेत म्हणजेच लो अर्थ ऑर्बिट यामध्ये वापरला जाणार आहे. हा अँटेना पूर्ण उघडल्यावर त्याचा आकार सुमारे 223 चौरस मीटर म्हणजे एखाद्या टेनिस कोर्टा एवढा असणार आहे. थेट स्मार्टफोनला याद्वारे हाय स्पीड 4G किंवा 5G ब्रॉडबँड पुरवता येणार आहे, जे 120 Mbps पर्यंत असणार आहे. जगात नॉनस्टॉप इंटरनेट कनेक्टिव्हिटी यामुळे मिळणार आहे. त्यामुळेच ब्लूबर्ड 6 हा आता सध्या अतिशय चर्चेमध्ये असलेला आहे आणि ज्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे अतिदुर्गम भागामध्ये याचा फायदा होणार आहे, जेथे सध्या इंटरनेट पुरवण्यासाठी ज्या काही अडचणी निर्माण होतात त्या आता आपल्याला टॅकल करता येणार आहेत. प्रश्न क्रमांक 2. 2011 मध्ये जपानमध्ये कोणत्या घटनेमुळे अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्यात आले होते? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 युद्ध, पर्याय क्रमांक 2 भूकंप आणि सुनामी, पर्याय क्रमांक 3 आर्थिक संकट आणि पर्याय क्रमांक 4 अणुकरार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भूकंप आणि त्सुनामी. तर जपान आता आपला अणुप्रकल्प हा आता पुन्हा एकदा सुरुवात करण्यात येणार आहे. 2011ला फुकुशिमा भूकंपामुळे हे सर्व अणुप्रकल्प बंद करण्यात आलेले होते. जपान हा जगातील प्रमुख अणुऊर्जा वापरणारा देश होता. 2011ला फुकुशिमा भूकंप आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे हा अणुऊर्जा प्रकल्प बंद करण्यात आलेला होता. या अणुऊर्जा प्रकल्पामुळे जवळपास 1.6 लाख लोकांना त्यांची घरे सोडून जावे लागले होते. जपानने देशातील सर्व अणु रिॲक्टर यामुळे बंद देखील केलेले होते. तर आता तोच देश जपान देश आता पुन्हा एकदा अणुप्रकल्प सुरुवात करणार आहे. त्यामुळे सध्या ही चर्चेत असलेली बातमी आहे. आपल्याला कोणत्याही परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. पुढचा प्रश्न. IUCNचा सर्वात नवीन सदस्य देश हा आता कोणता आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 किरिबाती, पर्याय क्रमांक 2 फिजी, पर्याय क्रमांक 3 तुवालू आणि पर्याय क्रमांक 4 सामोआ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तुवालू. तर IUCNचा सर्वात नवीन सदस्य आता देश ठरलेला आहे तुवालू. IUCN मध्ये सामील होणारा हा 90वा देश ठरलेला आहे. तुवालू हा या देशाचे क्षेत्रफळ
जवळपास फक्त 26 चौरस किलोमीटर एवढे आहे. खाली दिलेल्या मॅपमध्ये तुम्ही त्याचं लोकेशन पाहू शकता. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये निधन झालेल्या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकाचे नाव काय आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 नामदेव ढसाळ, पर्याय क्रमांक 2 विनोद कुमार शुक्ल, पर्याय क्रमांक 3 गिरीश कर्नाड आणि पर्याय क्रमांक 4 उदय प्रकाश. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विनोद कुमार शुक्ल. पुढचा प्रश्न, व्हीबीजी रामजी विधेयकाचे संपूर्ण नाव काय आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 विकसित भारत रूरल आजीविका मिशन, पर्याय क्रमांक 2 विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आजीविका मिशन ग्रामीण, पर्याय क्रमांक 3 विलेज भारत रोजगार मिशन आणि पर्याय क्रमांक 4 विकास भारत ग्राम रोजगार योजना. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण. तर जी रामजी विधेयकाला आता नुकतेच राष्ट्रपतींनी मंजूर दिलेले आहे आणि अतिशय चर्चेमध्ये असलेलं हे बिल आहे, ज्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या परीक्षामध्ये हे प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर व्हीबीजी रामजी याचे पूर्ण फुल फॉर्म आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण बिल 2025. हे बिल लोकसभेमध्ये 18 डिसेंबर 2025 या दिवशी मंजूर झाले. तर 19 डिसेंबरला ते राज्यसभेमध्ये मंजूर झाले. त्यानंतर 21 डिसेंबरला राष्ट्रपतींनी यावर सही केली. 2005च्या MG नरेगाची जागा हे विधेयक आता तयार करणार आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यासाठीचे जे काही रोजगार दिवस आहेत ते 100 वरून 125 दिवस हे झालेले आहेत. हे विधेयक कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मांडलेले होते. तर लक्षात घ्या, जी रामजी विधेयक आता अतिशय चर्चेमध्ये आहे आणि आगामी काळामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये याबद्दलचा 100% प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की व्हीबीजी रामजी याचं एकतर पूर्ण म्हणजे एकदम फुल फॉर्म काय आहे किंवा याने कोणत्या योजनेची जागा घेतलेली आहे. थोडक्यात आता विनोद कुमार शुक्ल यांबद्दलची माहिती पाहूया. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे नुकतेच निधन झालेले आहे. त्यांनी 88व्या वर्षी आपला अखेरचा श्वास घेतला. दीर्घ काळापासून ते आजारी होते. छत्तीसगडमधील प्रसिद्ध कवी, लघुकथाकार आणि कादंबरीकार विनोद कुमार शुक्ल हे वयाच्या 88व्या वर्षी निधन झालेले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांना भारतातील सर्वोच्च साहित्यिक सन्मान ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आता आजच्या चालू घडामोडी झाल्यानंतर आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळणार आहोत. आजचे आपण दिनविशेष आता थोडक्यात पाहून घेऊया. 26 डिसेंबर 1976 कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ म्हणजेच मार्क्सिस्ट लेनिनिस्ट याची स्थापना आजच्या दिवशी करण्यात आलेली होती. 26 डिसेंबर 2004 9.3 रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सुनामी लाट निर्माण होऊन भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, मालदीव आणि इतर अनेक देशांमध्ये सुमारे 2,30,000 लोक मृत्युमुखी पडलेले होते. 26 डिसेंबर 1914 कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉक्टर मुरलीधर देवीदास उर्फ बाबा आमटे यांचा आज जन्मदिवस. 26 डिसेंबर 1530 पहिला मुघल सम्राट, हिंदुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर याच्या आजच्या दिवशी निधन. 26 डिसेंबर 1999 भारताचे 9वे राष्ट्रपती व 8वे उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर हे होते आजचे दिनविशेष. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ होता. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, व्हीबीजी रामजी विधेयकाने कोणत्या जुन्या कायद्याची जागा घेतलेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 PMAY, पर्याय क्रमांक 2 NRLM, पर्याय क्रमांक 3 MG नरेगा आणि पर्याय क्रमांक 4 PMGSY. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल, जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना त्याचं योग्य उत्तर समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.